रामकृष्ण फ्रेंड्स, मी योगिता तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिस्टिक योगिता। तर मी आता आहे रायगडवरती। या गोमुखी प्रवेशद्वारातून आत आल्यावर हा भला मोठा महादरवाजा दिसतो। तिथून पुढे आलं की उजव्या बाजूला एक अरुंद अशी 2 भिंतींच्या मधून जाणारी वाट दिसते। ती यासाठी आहे की शत्रूने हल्ला केला आणि चुकून ते महादरवाजातून आत शिरले तर त्यांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शिरता येऊ नये, आणि जरी ते आत शिरले आणि येथून निघाले तर शत्रूवर वरून उखळलेलं तेल ओतलं जावं, म्हणून या इथं तेलाच्या कढया असायच्या। येथून लगेच थोडं पुढे गेलं की समोरच दिसतो तो हत्ती तलाव। इथंच महाराजांचा हत्ती पाणी पिण्यासाठी यायचा, म्हणून याचं नाव हत्ती तलाव। आता भरपूर डागडुजी करण्यात आली आहे बघा, इथं दिसेल पूर्वी कसा होता आणि आता कसा आहे। तलावाच्या अगदी शेजारीच वर चढून जाण्यासाठी पायऱ्या दिसतात, आणि त्या चढून गेल्यानंतर वर दिसते ते मोकळे मैदान, आणि त्याच्या उजव्या बाजूला आहे शिवाजी महाराजांची मूर्ती, तसेच डाव्या बाजूला आहे बाजारपेठ। गाईज, काय झालं, कोमल, श्रेयस, ओवी आणि श्रेयसचे पप्पा असे रायगडावरती आमच्या आधी पोचले होते, आणि त्यांच्याबरोबर राजवीर पण गेलेला होता। पण गर्दी खूप असल्यामुळे राजवीरला नक्की कळालं नाही, तो त्यामध्ये चुकला त्या गर्दीत। कुठं आहे वो, आला का? सगळेच टेन्शन मध्ये आलेले। मग श्रेयसचे पप्पा जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने गेले आणि त्यांना तिथे राजवीर सापडला। तेव्हा कुठं सगळ्यांच्या जीवात जीव आला। आता आपण बाजारपेठेच्या दिशेने निघालोय। पूर्वी महाराजांच्या काळात इथे खूप मोठी बाजारपेठ होती। अजूनही इथे आपल्याला अवशेष पाहायला मिळत आहेत बघा। इकडे 22 आणि तिकडे 22 अशी दुकानं दिसतात ना। बाजारपेठ आहे रायगडावली शिवाजी महाराजांची, त्या बाजूला 22 आहेत आणि ह्या बाजूला आहे ना 22 अशी बाजारपेठ आहे बघा ना, दुकान आहेत ती। आणि पूर्वीच्या काळी काय व्हायचं, घोड्यांवरून जे सरदार वगैरे होते ना, ते घोड्यांवरून यायचे, आणि तरी सुद्धा त्यांना आहे ना बाजार करता यावा म्हणून हाईट बघितली का, आणि इथं बघताय का, इथं एक नागाचं चित्र आहे। तर कुठल्याच गडावरती ना कुठंच कुणालाच असं नाव वगैरे लिहिण्याचं काही अधिकार नव्हता, पण तरी सुद्धा इथं तेवढं ते नागाचं चित्र आहे। त्याचा इतिहास तुम्हाला मी परत सांगेन। गड चढून मुलांना थोडीशी भूक लागली होती, त्यामुळे आता आम्ही सोबत आणलेला खाऊ खायचं ठरवलं। राजवीरने मात्र खाऊ सोबत थोडंसं आईचं बोलणंही खाल्लं। कुठंच पुढं कुणाचं जायचं नाही, सर्वांनी खाऊ खाल्ल्यानंतर आम्ही केलेला कचरा, जसं की बिस्किटचे पुडे, वेफर्सचे पुडे, बिस्लरीच्या रिकाम्या बाटल्या सोबत घेतल्या, कारण गडावर जेवढं साहित्य आपण घेऊन आलोय तेवढंच ते रिकामं झाल्यानंतर खाली न्यायला काय हरकत आहे। महाराजांच्या याच नाही तर प्रत्येक गडाची स्वच्छता आपल्याला करता येत नसेल ना, तर ॲटलिस्ट आपल्याकडून कचरा तरी होता कामा नये, ही प्रत्येकानंच जबाबदारी घेतली पाहिजे। त्यानंतर आम्ही मोर्चा वळवला जगदीश्वराच्या मंदिराकडे। हे मंदिर बघा ना, लांबून एखाद्या मशिदीसारखे दिसते, पण त्याची रचनाच तशी केली आहे कारण मंदिराचं रक्षण होण्यासाठी। हे बाहेरून जरी मशिदीसारखं दिसत असलं तरी आतून ह्याची रचना मंदिराप्रमाणेच आहे। आत गेल्यानंतर मधोमध मोठं कासव दिसतं। नंतर डाव्या बाजूला मारुतीचं दर्शन घेऊन गाभाऱ्याच्या उंबरट्यावर असणाऱ्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला आणि जगदीश्वराचं दर्शन घेतलं। हे जे शिवलिंग दिसतंय ना, ते पेशवेकालीन आहे, आणि येथील मूळ शिवलिंग गडावर हल्ला झाला त्यावेळी सुखरूप जवळच असलेल्या वारांजे नावाच्या गावात ते आहे। ज्यांच्या म्यान तेजात अखंड हिंदवी स्वराज्य तळपत होते, तोच शिवसूर्य 3 एप्रिल 1680 रोजी मावळला, आणि गाई विना वासरू जसं एकटं पडावं तसं राजा विना रयत पोरकी झाली। नंतर आपल्या संभाजी महाराजांनी जगदीश्वर मंदिरासमोरच समाधी बांधून घेतली, तीच ही जागा। सेवेची अनेक उदाहरणं आपण पाहत आलोय, पण सेवा काय असते याचं जगाच्या पाठीवर सर्वात आदर्श उदाहरण म्हणजे हा पायरीवरचा दगड। स्वतःचं सर्वस्व पणाला लावून स्वराज्याचा मजबूत किल्ला रायगड ज्यांनी बांधला, त्या हिरोजी इंदुलकरांची महाराजांप्रती असणारी निष्ठा आणि स्वराज्यातील प्रेम यातून दिसतं।